7 मॅच पर्यंत वाट पाहिली जाईल किती वेळ, नाहीतर शेवटच्या 3 मॅचेस ज्यांच्या असतील त्यांच्या असतील त्या डायरेक्ट 2-2 3-3 ओव्हरच्या होतील. एवढ्या रमत गमत आपण मॅचेस खेळल्यानंतर नाही होणार मॅचेस. क्विक पाहिजे सगळं. गोलंदाज अविनाश जोंधळे. गोलंदाजीवरती तयार अविनाश. स्ट्राईकला फलंदाज सचिन मस्के, त्यांना आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार. अवी टू सचिन. खूप वेगात चेंडू होता. पहिलं चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. प्लेअर ऑफ द मॅच अक्षय कतले. परत एकदा फाईन लेगला अतिशय क्षेत्ररक्षक होता परंतु झेल होऊ शकला नाही. चेंडू पोहोचतोय फाईन लेगला. अजून एक आलेला चौकार, लागोपाठचा दुसरा चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले. वेगा चेंडू होता. इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देत आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी बादशाह दोडी या टीमच्या असणारे तर सॉरी इथे प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी आदरणीय मंगेश क्षत्रिय साहेबांना विनंती करेन. सर या आपल्या शुभ हस्ते आपण देऊया या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. त्याचबरोबर सुरेश जोंधळे साहेब आपण या ठिकाणी यावं अशी आपणास विनंती राहणार आहे. आम्ही तयार आहे. परत एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बिन बाद 8 धावा. बिन बाद 8. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. नवीन गोलंदाज. आता गोलंदाज मार्फत कोण असणार ते आपण पाहू. आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज आलाय तो जय बाशिंगे. गोलंदाजी मार्फत अगदी आपण पाहतोय जयला समोरच्या बाजूला असेल आता बद्रीनाथ. पहिलं षटक पूर्णपणे 6च्या 6 चेंडू सचिन यांनी खेळले. 2 चौकार खेळले होते. 4 चेंडू त्यांना डॉट आलेत. या षटकात बद्रीनाथ काय क्रमात करतायत हे पाहिलं मजा आहे. इथे मात्र मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती. 4 रन.
हॉटेल अण्णाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. बद्रीनाथ गेटे यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 500 आणि लागोपाठचे 4 चौकार खेळले तरी 500. रॉक अँड रोल्स. आदरणीय आमचे भूषण ओगले साहेब यांच्या माध्यमातून हे बक्षीस जे दिलं जाणार आहे. आणि इथे लेग बायचीवर पण एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. हेच बक्षीस कंटिन्यू भूषण ओगले साहेब यांच्या माध्यमातून सचिन मस्के यांच्यासाठी सुद्धा चालू राहणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहतोय. आणि क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिले खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहिले मिळाले आणि स्वतः क्षेत्ररक्षक कैलास भाऊ त्या ठिकाणी होते. यांची कामगिरी झाली खास. आज दिसतात सुद्धा झकास. नाव आहे कैलास. खूप सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहिले मिळाले. 14 धावा आहेत धापालकावरती. क्वालिटीसाठी क्वालिटी चेंडू पाहायला मिळाला. क्वालिटी वॉल्स निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. क्वालिटी वॉल्स मध्ये अगदी आपण पाहिलं तर आईस्क्रीम्स त्याचबरोबर जाम्स मॅग्नम या सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि इथे जीवनदान आवी यांच्याकडून जीवनदान मिळलं जाते. एक सिंगल येईल. धापाका धावसंख्या 15 आहे. MIDC कामकाज करत असताना एखाद्या कंपनीचा मालक जरी अगदी आपल्याला पाहायला मिळाला तर एक गोष्ट तितकीच खरी की सातत्याने या सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी असलेली सगळी मंडळी आहेत. आणि मालकत्व होर संपली. या होरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलम. त्याच्यामुळे कारभार हा एक वेळ चोरांच्या हातात असला तरी चालतो पण पोरा चोरांच्या हातात कारभार नसावा. सोळा धावा आहे 2 गाड्यांच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 16. तर आपण MIDC एरियाबद्दल थोडीशी चर्चा करत होतो किंवा एखाद्या कंपनीचा मालकत्व जरी आपल्याला लगेच मालकत्व कधीच मिळत नाही. त्यासाठी आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत असताना त्यामध्ये ग्रोथ किंवा आयुष्यात एखादं काही गोष्टी आपण जे मिळवलेल्या आहेत त्या मिळवलेल्या गोष्टींची आपल्या ज्ञानात थोडीशी भर टाकत तिथे कुठेतरी आपण आयुष्यामध्ये प्रोग्रेस करत राहतो. सर्वांनाच पिढीच्यात मालकत्व मिळतं असं अजिबात नाही. स्ट्रगल करणारी माणसे म्हणजे शेतकरी कुटुंबातील माणसं सुद्धा खूप मोठं काम कंपनी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शैक्षणिक संस्था ज्यांच्या माध्यमातून उभे राहताना पाहायला मिळाले. इंडस्ट्रियल एरियामध्ये तुम्ही गेलात तर बरेचसे काही मालक तुम्हाला असे पाहायला मिळतील जे शेतकरी कुटुंबातले आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची हे सगळी वर्कर मंडळी जे आहेत कामगार वर्ग अगदी आपण पाहतोय. इथे मात्र पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता इथे परतले आहेत सचिन मस्के यांच्या रूपाने. पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूध यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एक चांगला झेल या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिला तर प्रतीक जाधव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक बाद 16 धावा धावपाला करते आहेत. 5 ओव्हरचा सामना आहे आणि 365 दिवस ही सगळी मंडळी कामकाज करत असताना कुठेतरी एखादा दिवस त्यांच्याकडे निश्चितप्रमाणे येतो की चला त्याच्यामध्ये थोडीशी मौज मजा मस्ती करण्याचा छंद असतो
आणि आज या एसटीपीएलच्या माध्यमातून गतवर्षी पण ह्या वर्षी पण आणि ज्याच्या वेळेस अगदी एसटीपीएल चालू राहणार आहे तोपर्यंत इंडस्ट्रीयल एरिया आणि प्रोफेशनल टीम्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. औद्योगिक क्षेत्रातील संघ आज खेळत आहेत. यावेळेस शॉट ऑन पुल पॉवरफुल सक्सेसफुल 1 बाउन्स 4 रन चौकार. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. मोबाईल इथं मतदान करायला जायले 20 वरती दापलक एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आवी वरती केलं गेलं आक्रमण या ठिकाणी एकदा आपण पाहतोय. यावेळेस एकदा आपण पाहिलंय परफेक्ट बॅट होती मिळेल तर चाललाय. चेंडूने थोडीशी दिशा बदलली होती आणि त्या दरम्यान थोडस फंबल होताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 2 धावा आल्या आणि दापलक धावा संख्या 22. बिग हिट जेल सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. धाबा धावा संख्या 28 आहे एकड्याच्या मोबदल्यात. यावेळेस एकदा आपण पाहिलंय चेंडू भन्नाट वेग आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी सनसनीत चौकार. धावा संख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असेल आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 एक गड्याच्या मोबदल्यात. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. तीन षटक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आणि तिथे 4थ्या षटकाची सुरुवात नो प्लस 22चा चौकार. फसलाना चेंडू टाकताना आणि गेला नो बॉल. जिज्ञासा रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांकडून नो बॉलची अकरा. धापलक 38 एक गड्याच्या मोबाईलमध्ये 38 वरती धापलक आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. पुढचा चेंडू असेल तो आता फ्री हिट आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला पाहिजे मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटच्या चेंडूचा फायदा कशा प्रकारे घेतला जाईल. सापडा क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 4था जो सुरू झालेला आहे. क्वालिटी वाल संघ सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
ज्याप्रमाणे क्वालिटी आहे तशा प्रकारची फलंदाजी सुद्धा क्वालिटीच करावी लागेल. या क्वालिटी स्पर्धेमध्ये बिघडण्याचा प्रयत्न होता. चेंडू परफेक्ट बॅटवरती आला नाहीये. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगल चिरोपडे धापण करता संख्या 39 एकड्याच्या मोबदल्यात. यामध्ये सी एरियातील असणारे मात्र संघ अगदी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खेळतायत. यावेळेस बिघड केलाय. अतिथी कक्ष जे आहे, मुख्य व्यासपीठ जे आहे त्याच्या समोर आलेला हा सुरेख प्रकारचा चौकार आहे. नो प्लस हा चौकार. 2 चेंडू फेकलेत, गोलंदाज बंद. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गोरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. धावफलक 44. नवीन गोलंदाज आणि नवीन गोलंदाजाला चेंडू टाकावे लागतील 5. 5 ओव्हरचा सामना निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. MIDC इंडस्ट्रियल एरियातील असणारे हे संघ निश्चित प्रमाणात आपल्याला पाहिजे. चला, वेळ नाही आपल्याकडे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. किरण सर, आपण थोडीशी घाई करू, विनंती राहील. नवीन गोलंदाज चला. सिन्नर MIDC जर आपण पाहिले तर महाराष्ट्रातील सिन्नर तालुक्यातील मालेगाव इंडस्ट्रियल एरिया MIDCच्या रूपात महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने विकसित केलेले एक मोठं औद्योगिक क्षेत्र जे आहे आणि या औद्योगिक क्षेत्रामध्ये जर अगदी आपण पाहिलं म्हणजे पुणे नाशिक हवेवरती असणारे हे हा MIDC एरिया निश्चित प्रमाणात अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जवळपास मला वाटतं 500-550 हेक्टरमध्ये हा एरिया सगळा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या औद्योगिक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिले तर बरीचशी औद्योगिक उपक्रम किंवा उद्योग प्रकार आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. स्वतः किरण जामकर सर गोलंदाजी मार्गावरती येताना आपल्याला पाहायला मिळालेत. खूप चांगल्या प्रकारचं अगदी गोलंदाजी करावी लागेल. एक बक्षीस आले, खास करून अगदी बक्षीस आपण पाहतोय. प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रसादजी पाटोळे सोनी मामा यांच्या वतीने. आणि इथे चेंडूची दिशा तर बदलली आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत. रेस लागली गेली. कोण जिंकताय आपल्याला पाहायचं आहे. आणि चेंडू मात्र जिंकलाय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. धापनक 48. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय हितेंद्र क्षत्रिय साहेब FDCचे असिस्टंट मॅनेजर यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. काही चुकलंय का? चुकलं? पोच चुकली का? माणसाने नाव थोडंफार चुकलं तर चालतं पण पोस्ट किंवा हुद्दा चुकता का पाणे. बिघीड केलाय. मिड विकेटला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 55 धावा आणि आजच्या दिवसभरातला पहिला संघ आहे ज्याने 50 ओलांडलेली आहे. क्वालिटी वॉल्स मनापासून अभिनंदन. 50 धावसंख्येचा टप्पा पार होताना पाहायला मिळालाय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा ब्रिगेड. हा लागोपाठचा दुसरा.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. हुद्दा चुकला तरी चालेल, पण बोलण्याचा मुद्दा नाही चुकला पाहिजे, नाही तर पाठीत गुद्दा मिळतो. लागोपाठचे 2 षटकार निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलेत आणि धावा फलकावरती धावा संख्या आता 61 धावा आहेत. वरती धावफलक आणि इथे फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर. एक टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा मैदानाच्या बाहेर आहे. 4 रन. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलक 65 वरती आहे. या डावातले असणारे अजूनही 5 चेंडू निश्चित बाकी राहिले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस आपल्याला संपन्न करायचा आहे. चावीच्या मध्येच राहते त्याला आहे का नाही पोट चावी नाही लागत. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहिले मिळाले. ऍडव्हान्स वर्सेस FDC असा यानंतरचा होणारा सामना राहील. तर ऍडव्हान्स आणि FDC टॉस साठी चला. आणि यावेळेस क्वालिटी पाहायला मिळाली फटक्यात. षटकार 6 रन. ठीक आहे आता पहा काहीतरी फटका असा धुवाधार हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. धावका धावसंख्या असेल आता 72. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 3 चेंडू बाकी. FDC चा कॅप्टन आणि ऍडव्हान्सचा कॅप्टन चला टॉसला चला. परत एकदा टॉस का बॉलच्या पलीकडे आणि अतिथी कक्षाच्या पलीकडे नोबल वरती षटकार आहे. ह्या 7 धावा आहेत. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावसंख्या 79. 3 चेंडू बाकी अजून. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. टॉस साठी या ठिकाणी आदरणीय मी मंगेश क्षत्रिय साहेब, हितेंद्र क्षत्रिय साहेब, सतीश नेहे साहेब या, किरण भंडारी साहेब या. टॉस करू आपण. आरोटे साहेब आपण या. संतोष आरोटे साहेब या. विलास तांबे साहेब आपण टॉस साठी यावं विनंती राहील. टॉस का बॉस सागरशेठ जाधव यांच्या माध्यमातून अगदी हा टॉस का बॉस. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेलाय लॉंग ऑफला. अजून एक मोठा फटका आलाय. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. धावका धावसंख्या आपण पाहूया. जे वेगाने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. टीम लाईन मध्ये मैदानाच्या बाहेर येईल. टीम लाईन मध्येच मैदानाच्या आत मध्ये जाईल, नाहीतर 3 रनची पॅनल्टी आहे.
इथे एफडीसीने टॉस जिंकला आणि काय घेतलं सर, फलंदाजी करण्याचा निर्णय. एक बॉल आहे बॉक्स घेऊन हळू लॅपटॉप पा नवीन घ्यावा लागेल. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये चला, विनंती राहील आपलास. चला फलंदाज चला. सांगा ना सेकंड लास्ट बॉलला किती 87 धावा झालेल्या आहेत, 88 धावा बनवायच्या आहेत. चला आपल्याला मॅच लवकर सुरू करायचे. 88 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. चला आघाडीची जोडी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. त्यामध्ये जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कैलास शिंदे आणि कैलास शिंदे यांच्या जोडीला क्वालिटी वॉलचा 12 प्लेअर नाहीये का? क्वालिटी वॉल सर, ह्या सूचना परत परत आपण करणार नाही. जर का एखाद्या टीमला पॅनलाइज केलं गेलं तर त्याला जबाबदार फक्त टीमच राहणार आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्फत अगदी आपण पाहूया. अस्मिता फूडचे संचालक आदरणीय सुरेशभाऊ जोंधळे यांच्या वतीने बक्षीस आलेले लागोपाठच्या 3 चौकारांसाठी कुठे गेलेत जोंधळे साहेब? सर का कुठे आहेत? सुरेश जोंधळे साहेब यांच्या वतीने लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज. एसटीपीएलची क्रिकेटची स्पर्धा 1.25 लाख प्राइज आहे. 200 रुपयाचं प्राइज घेतीच नाही आम्ही, 500चं प्राइज. कैलास शिंदे आणि हरी वराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की पहिल्याच षटकासाठी गोलंदाज प्रदीप जाधव त्यांना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती अगदी आपण पाहतोय इथे सिंगल आली आणि धावसंख्या 2 आणि एक बक्षीस आलेलं आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पहिला डाव जो पाहिला त्या पहिल्या डावामध्ये एक जबरदस्त फलंदाजी आपल्याला सर्वांना जे पाहायला मिळाली
आणि या फलंदाजीमध्ये अर्धशतक प्रदीप जाधवने पूर्ण केलेलं आहे. 15 चेंडूत 6 षटकार 2 चौकार. आणि या अर्धशतकी खेळीसाठी प्राईज जे आहे हे प्राईज मयूर चालक साहेब यांच्या वतीने 5100 रुपयाचं प्राईज खास करून प्रदीप जाधव यांच्यासाठी. इथं फलंदाज अगदी आपण पाहतोय बाद झालेत. हरी बोराड इथे धाबत होतं जे पाहिले मिळाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे पोहोचले गेलेत आणि खास करून अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये किरण जामकर सर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि स्ट्राईकला कैलास शिंदे सर अगदी आपण पाहतोय. आणि आत्ताचा षटकार की चौकार आहे काय चौकार आहे त्याला पाहायला मिळालाय आणि चौकाराच्या रूपाने धापलक निश्चितप्रमाणे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंसाठी बक्षीस आलेलं आहे. आणि इथे चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये अडवलाय आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 3 धावा ज्या पूर्ण केल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धापलका धावसंख्या असेल आता 9 धावा 9 रन लॉस ऑफ 1 विकेट. मयूर सानप सर यांच्या वतीने अजून एक बक्षीस आलेलं आहे. हा सामना जिंकला तर मयूर सानप यांच्या वतीने तब्बल टीम साठी 11,000 रुपयाचं बक्षीस राहणार आहे. क्वालिटी वॉल्स आज सुवर्ण संधी आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले हलक्या तर चेंडू खेळला गेला. किरण जामकर सरांच्या बॅट मध्ये चेंडू पोहोचला गेला कव्हरला सीमारेच्या जवळपास तिथे चेंडू कव्हर केला जाईल. 2 धावा आल्यात आणि या 2 धावासंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो असेल आता 11 धावा. 1 रन शॉट आणि धापलका धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा 1 गड्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. कशासाठी मला सांगा. रॉक अँड रोल्स भूषण भाऊ उगले त्यानंतर मॉडेल इलेक्ट्रिकल्स आदरणीय अध्यक्ष किरण शेठ भंडारे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस गणेश पगार सर आदरणीय प्रसाद पाटोळे साहेब यांच्या वतीने या दोन्ही फलंदाजांनी म्हणजे किरण जामकर सर किंवा कैलास शिंदे जेवढे षटकार खेळणार आहे त्या प्रत्येक षटकाराला या चौघांच्या वतीने 1100चं प्राइज आहे. कैलास शिंदेची विकेट घेतली तर मयूर सानप यांच्या वतीने 2100 रुपये. क्वालिटी वाला आता मला माहित झालेलं आहे. बक्षीस जे लावतं त्यांचं नाव फिक्स आहे मयूर सानप. मयूर सानप यांचे पिताश्री आदरणीय सानप दादा ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचं मनापासून स्वागत. बापाला तेव्हाच गर्व असतो ज्यावेळेस मुलगा कर्तबगार निघतो आणि बापाचं वजन बोला ना सर काय फिल्डिंग टीमला पॅनल्टी आहे कसली मोबाईल सापडला बापरे. किती रन पॅनल्टी सर 3 रनची पॅनल्टी. मोबाईल जेवढा चांगला तितका घातक पण ठरलाय. आणि इथे फाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. विलास तांबे सरांनी कळवले दोघांपैकी कोणी जरी षटकार खेळले तर 1500चं प्राइज. यावेळेस चेंडू हवेत आणि मोठी विकेट आली.
मयूर सानप यांच्या वतीने 2100चा प्राइज अब्दुल रजा केला. विकेट घेतली. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. किरण जामकर सरांनी जर लागोपाठचे 2 षटकार मारले तर हॉटेल लक्ष्मीच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज. 2 षटकार लागोपाठचे खेळले तर. आणि ह्या मित्र परिवाराच्या वतीने बक्षीस आहेच. किरण जामकर सर यांच्यासाठी अध्यक्ष आदरणीय किरेश भंडारी, भूषण उगले, रॉक अँड रोल्स, महाराष्ट्र पोलीस, गणेश पगार, त्याचबरोबर प्रसाद पाटोळे, सोनी मामा यांच्या वतीने 2000चं बक्षीस षटकारासाठी आणि विलास तांबे साहेबांच्या वतीने 1500 रुपयाचं प्राइज आहे. ज्यांनी झेल घेतला त्याच्यासाठी सुद्धा 1100 रुपये. अब्दुल शेखने झेल घेतलाय. अब्दुल शेखला 1100 आणि मयूर साहेब यांच्या वतीने बक्षीस आहे. आणि गोलंदाज प्रतीक जाधव आहेत गोलंदाज. व्हाईट बॉल. अब्दुलने विकेट घेतली. मयूर सानप यांच्या वतीने 2100 आणि गणेश जाधव एस्टेनच्या पाठीमागे जे आहेत त्यांनी झेल घेतलाय त्यांना 1100. थँक्यू. आणि तिथे एक अप्रतिम झेल उतरण निश्चित प्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. आणि फलंदाज होईल बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय बासिंगेला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राईट हँड बॅट्समन निश्चितप्रमाणे पाहायला मिळेल जय, जो मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय झाले. हो गए गलती, हो गए फुल, दांडी गुल. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आता याच्या अगोदरची विकेट आली त्यासाठी मयूर सानप यांच्या वतीने 1500 रुपये. आता एक विकेट आली त्याच्यासाठी सुद्धा 1500 रुपयाचं प्राइज. हिशोब तुमच्याकडे ठेवा बरं का. माणसाला जेवढा पैसा जवळ आणतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने लांब जातो. आता हे म्हणताय तो आमचाच आहे. ज्या घरात पैशान वाद चालला त्यांना विचारा ते कोणाचे होते. सगळे मिळतील. तुम्ही काळजी नका करू दादा, सगळे पैसे मिळतील. काय होतंय कधी कधी भांडण वेगळ्यांचं राहतं. ज्याला नाही मिळून तू बोलेल ना, हो आम्हाला नाही पैसे भेटले, नाही मिळाले तर बघू. मिळणार पैसे, सगळे रक्कम रेडी आहे इथे, द्या तुम्ही, आम्ही घ्यायला रेडी आहोत. इथं अगदी आपण पाहतोय 2 षटकं संपली, 4 बाद 20 धावा आणि आता समीकरणे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 68 धावा. 18 चेंडू 68. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग.
नवीन गोलंदाज मार्क होते प्रदीप जाधवला आपण या ठिकाणी पाहतोय. पहिले षटक प्रदीप जाधवने टाकलं होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस अगदी आपण पाहतोय उंची परत एकदा खूप होती, तिथे झेल होऊ शकला नाहीये. एक धाव येते, धावले पुढे जाईल 21 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेमध्ये मी एक गोष्ट सकाळी पण सांगितली की इथं जिंकणं हरणं लांबची गोष्ट. आपण प्रत्येक जण आज इंडस्ट्रियल एरियामध्ये कामकाज करत असताना आपला जीव बरेच जण धोक्यात घालून कामकाज करत असतात. आज आनंद घ्यायला सगळे एकत्रित आलेले आहेत, बाकी काहीच नाही. प्रदीप जाधव तयार. यावेळेस अगदी आपण पाहिलं कव्हरला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव. मयूर सानप क्वालिटी वॉलचे असिस्टंट मॅनेजर आहेत, जे चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. मेंटेनन्स मॅनेजर जे चांगल्या प्रकारची कामगिरी करतात ना, त्यांच्या पाठीवरती शबासकीची थाप त्यांच्या माध्यमातून दिली होते. इथं व्हाईट बॉल म्हणजे ज्यांनी विकेट घेतली, झेल घेतला त्यांना बक्षीस मिळाले, ज्यांनी अर्धशतक केलं त्याला बक्षीस मिळाले. संघ जिंकला तर 11,000 त्यांच्याच वतीने. बरं ज्यांनी झेल सोडले त्यांना काय पनिशमेंट राहील? हा ते ही थोडीशी असे मजाकची बाब आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही कौतुकाची थाप देत असतील तर मला नाही वाटत मेंटेनन्स हा प्लस मायनसच्याच गोष्टीत हे तितकं सोपं नसतं. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने मनात भीती राहील, नाही तर बाकीच्यांना भीती, भाऊ तुझ्यामुळे मला मिळाले ते पण गेले का काय. 24 धावा 4 गाड्यांच्या मोबाईल्यात. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय तिसरा चालू आहे. 15 चेंडू 64. हा सामना अजूनही या दरम्यान जो बाकी आहे खूप चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. गोलंदाजाने चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न केला, परफेक्ट बॅटवरती मिडल झाल्यानंतर समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढला होता. एक सिंगल आली, 25 आल्या, 14 चेंडू 63. मी बोललो होतो सर मॅच पाहतायत आणि सरांनी गोष्ट झाली, ज्यांनी ज्यांनी जेल सोडल्यात नाईट शिफ्ट रेडी आहे. 14 चेंडू 63. चेंडूला डॉट. 13 चेंडू 63. अजून एक अगदी आपण पाहतोय धावसंख्या धुल वाढ 26 धावा 13 चेंडू 62. यानंतर एफडीसी आणि ऍडव्हान्स यांच्यामध्ये एक जो सामना होणार आहे त्यामध्ये एफडीसी संघाने टॉस जिंकला आणि सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऍडव्हान्स टीम आपण रेडी राहा. यानंतर सामना क्रमांक 5. यानंतर आपल्या सर्वांच्या समोर जो पाहायला मिळणार आहे, उंची खूप मिळाली, लांबी थोडीशी कमी होती. वा, सचिन म्हस्के यांचं कौतुक करावं लागेल. लाजवाब झेल घेतला सचिन म्हस्के यांनी. खूप दूरवरती आले होते पण शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष ठेवलं गेलं. अप्रतिम झेल पोहताना पाहायला मिळालाय. चांगला झेल आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 5वी विकेट आली आहे 26 धावसंख्येवरती आणि आता शेवटच्या 12 चेंडूमध्ये 62 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 12 चेंडू 62. जामकर साहेबांनी 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर
प्रसादजी पाटोळे सोनी मामांच्या वतीने 11,000 रुपयाचं प्राइज. 3 षटकार लागोपाठचे मारले तर इथे चेंडू हवेत आणि झालाय सुंदर असा झेल. फलंदाज इथे पूर्णपणे फेल. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळालाय. किरण जामकर सर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळालेत. सहा बाद 26 आणि इथे अगदी आपण पाहतोय चेंडू हातावरती त्यानंतर अगदी कोपऱ्यापर्यंत पोहोचला गेला. चेहऱ्यावरती आला परत हातावरती आला आणि त्यानंतर झेल सुटला गेला. 27 वरती धापला की शेवटचे 10 चेंडू 61 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारला तर सामना टाय होईल. एक सिंगल क्षेत्ररक्षण खराब. आणि इथे वेल स्टंपिंग क्वालिटी बॉलचा परत एकदा क्वालिटी पाहायला मिळालाय. सचिन मस्के चांगल्या प्रकारचे यष्टीरक्षक भूमिका पार पाडतायत. विकेट आली आहे. फलंदाज नंबर 7. ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुभाष पवार 7 बाद 29. शांत असं वातावरण आहे. 8 चेंडू 59. अजूनही हा धावा ज्या बनवायच्या बाकी राहिलेल्या आहेत. श्री गणेश एंटरप्राइजेस थोड्याशा अडचणीत निश्चितप्रमाणे आहे आणि इथे फलंदाज सुरक्षित. 7 चेंडू 59. या चेंडूवरती विकेट जर आली तर गणेश जाधव यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज. रॉक अँड रोल्स भूषण उगले आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत. सचिन मस्के यांनी जे स्टंपिंग केली त्यासाठी 1500चं प्राइज. मयूर भाऊ सानप यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळणार आहे. एअरफोर्स मधून नुकतेच रिटायर झालेले आदरणीय योगेश पगार साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. अगदी आपण पाहतोय आदरणीय कापडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. पंचांचा निर्णय काय तो ते आपल्याला पाहिजे आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय काय. नॉट आउट. बॉलर कोण आहे बॉलर. जखम सर आहे क्वालिटी रामकृष्ण जखम
गेंदबाजी के लिए तैयार है, वाइड गेंद डाली उन्होंने, लेकिन फिर भी अगर जो बच्चे की गेंद है, अगर ये गेंद अगर मिडन ओवर आ सकती है तो आपके लिए 2100 का प्राइज। फिर से एक बार डॉट बॉल, नो बॉल। हॉटेल लक्ष्मी यांचे 1000 रुपये आमच्याकडे जमा होते, ज्यांचे होते आम्ही त्यांना रिटर्न दिलेले आहेत, धन्यवाद। लास्ट ओवर, नो बॉल। उसके बाद अभी फ्री हिट की गेंद, 4 गेंदे और 57 रन, फुल टॉस। फिर से एक बार बीमर, फिर से एक बार नो बॉल और गेंद फेंकी है, इसलिए नो बॉल करार दिया गया है। बॉलर चेंज, बॉलर चेंज। दोन्हीही चेंडू फेकलेत म्हणून गोलंदाज बंद आहे। उर्वरित 4 चेंडूंसाठी नवीन गोलंदाज, 4 चेंडू 55चा सामना बाकी। नवीन गोलंदाज रवी इथे गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांचा रोजचा सराव याच खेळपट्टीवरती आहे। एक सिंगल चांगला चेंडू होता, शेवटचे 35 वरती दापलं गेलं 7 गाड्यांच्या मोबदल्यात। परत एकदा आपण पाहिले थोडासा उसळलेला चेंडू, फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने दिशा बदलली आणि तिथे पायाच्या सने चेंडू आणण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सी मारायच्या बाहेर गेलेला आहे। 4 रन। हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका। 39 फुल टॉस और ये 4 रन। चौकार आलाय, धापका धावसंख्या 43, एक चेंडू बाकी राहिलाय, एक चेंडू मध्ये बनवायचे आहेत 45। एफडीसीचे कॅप्टन रेडी राहा, ऍडव्हान्स टीम चला रेडी राहा क्षेत्ररक्षणासाठी। आणि हा सामना 44 धावसंख्येने जिंकलाय, म्हणजे क्वालिटी टीमने गणेश इंटरप्राइजेसला फॉलोअर सुद्धा टळू दिला नाही, निम्म्या धावा पण होऊ दिल्या नाहीत। 43 आणि प्लेअर ऑफ द मॅच 2 षटक 16 धावा 1 विकेट आणि अर्धशतक 15 चेंडूमध्ये पूर्ण करणारा 6 षटकार 2 चौकाराच्या मदतीने प्रदीप जाधव। प्रदीप जाधव आहे या सामन्यातला प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी। चला लवकर टीम चला लगेच।